आमच्या घरातला इंजिनियर, कधी डॉक्टर, कधी नाही थांब की कन्फर्मेशन होती इंजिनियरकडनं. हां आहे ना. हां यो खायला खाऊ काढलाय बघा. यो बघा तिला एक बॉक्स लागतो. यो इथे एवढा खाऊ काढलाय. थोडंसं काय म्हटली, थोडंसं खाऊन करते म्हटली गौरीचं. हे बघा थोडंसं खाऊन. एवढं आज गौरीचेच म्हणजेच लक्ष्मीचे आगमन होत आहे, त्यासाठी आपण फुलवरा जमा करण्यासाठी आलोय. फुलवरा गोळा करण्याची परंपरा खूप आधीपासून चालत आलेली आहे. आम्ही लहान असताना आम्ही सगळ्या मुली शेतातून सगळा फुलवरा जमा करून आणायचो. गौराई येणार म्हटलं की आमचा आनंद शब्दात व्यक्त न करता येण्यासारखा असायचा. आता इथे तर आपल्याला शेत नाही, पण सोसायटीमध्ये बऱ्याच प्रकारची झाडं आहेत. सर्वात आधी मी पेरूच्या झाडाची फांदी घेतली. त्यानंतर जास्वंद, चाफा, चिक्कू, आंबा अशा फांद्या घेतल्या. फांद्या काही मला तुटत नव्हत्या, तरी पण कसं तर तोडत होती. सर्व फुलवरा जमा केला आणि फायनली आता मी चालले माझ्या घरी माझ्या गौराईचे आगमन करण्यासाठी. चला तर मग. ही आहे आमच्या घरची लक्ष्मी. ही वाटच बघत असते कधी एखादा सण येतोय आणि कधीही साडी घालते. कशी बघा ना, नटून थटून साडी घालून मस्त चालते. किती क्यूट दिसते ना. मस्त ती तिच्याच नादात आहे. नऊवार साडी घालून चालते, गोल गोल फिरते. काय विचार करते माहीत नाही, पण मस्त एन्जॉय करते ही मुवमेंट. गौराईच्या आगमनासाठी छान अशी रांगोळी काढली, घराला तोरण लावले. किती छान दिसतंय ना. त्यानंतर तुळशीसमोर दिवा लावून घेतला व पूजेचे ताट तयार केले. गौरी आगमनाच्या दिवशी घर सजवतानाच तुळशी पूजनालाही खूप महत्त्व आहे, कारण तुळस ही पवित्रता, मंगल आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. तुळशी मातेला वंदन करून हळद, कुंकू, तांदूळ व फुले अर्पण केली व मनोभावे पूजा केली. त्यानंतर स्वतःलाही हळदी कुंकू लावून घेतले. आमच्या भागामध्ये म्हणजे कराड कोल्हापूर साईडला गौराईचे स्वागत खूप थाटामाटात करतात. सुरुवातीला फुलवरा आणतात, त्याच्यानंतर तुळशीची पूजा करून घेतात. तुळशीची पूजा झाल्यानंतर लगेचच गौराईची पण पूजा करतात. सेम त्याचप्रकारे मी देखील आधी तुळशीची पूजा करून घेतली, त्याच्यानंतर गौराईची पूजा केली. गौराईला हळद, कुंकू, तांदूळ, फुले वाहून देवीची ओटी भरली व देवीची आरती केली. माझी पूजा झाल्यानंतर लगेचच माझ्या बहिणीने देखील पूजा करून घेतली. खरं तर गावी खूप बायका असतात, पण इथे जास्त कोणी नसते, त्यामुळे 5 बायकांकडून देवीला हळदी कुंकू वाहून घेतले. तुळशीची देखील पूजा करून घेतली. फायनली आता आपण गौराईंना आत घेतोय. खरं तर प्रत्येक वर्षी गौराईंना आत मी घेत असते, परंतु यावर्षी अंशूच्या हातून गौराईंना घ्यायचं ठरवलं होतं, कारण लहान मुली लक्ष्मीचं रूप असतात. त्यासाठी तिचे पाय स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, पाय कोरडे करून घेतले, पायांना हळद कुंकू लावला. तिला हळद कुंकू लावलं, पण तिला समजतच नव्हते नक्की काय चाललंय. ती माझ्याकडे एकटक बघत होती की काय चाललंय, माऊ काय करते. त्यानंतर तिची आरती करून घेतली. आरतीचं ताट जसं फिरते तसं ती गोल गोल डोळे फिरवत होती. त्याच्यानंतर आम्ही गौराईला हळदी कुंकू लावून घेतलं, अंशूला हळदी कुंकू लावून घेतलं. तेव्हा सुद्धा बघा किती छान आणि कुतूहलाने त्या गौराईकडे बघतीये, माझ्याकडे बघतीये. आली आली गौराई कशासाठी आली, हळदी कुंकवासाठी आली. आली आली गौराई कशासाठी आली, हळदी कुंकवासाठी हा व्हेरी गुड. आली आली गौराई कशासाठी, पुढचं उजवा पाय. आली. आली आली गौराई कशासाठी आली, हळदी कुंकवासाठी आली. आली आली गौराई कशासाठी आली, हळदी कुंकवासाठी आली, आली आली गौराई कशासाठी आली, हळदी कुंकू लेऊन आली, आली आली गौराई कशासाठी आली, सोन पावलानी आली. आली आली गौराई कशासाठी आली. गौराईंना आत घेऊन तर झालं, आता आपल्याला गौराईची सजावट करायची. चला तर मग करूया. आमच्या घरातला इंजिनियर, कधी डॉक्टर, कधी इंजिनियर. व्यवस्थित आहे, व्यवस्थित. नाही थांब की कन्फर्मेशन होती इंजिनियरकडनं. हां आहे ना. हां
यो खायला खाऊ काढलाय बघा यो बघा. तिला एक बॉक्स लागतो यो. इथे एवढा खाऊ काढलाय. थोडंसं काय म्हणली, थोडंसं खाऊन करते म्हटली गौरीचं. हे बघा थोडंसं खाऊन. हे बघा गौराईच्या साड्या नेसवून झाल्यात. गौराईला नऊवार घातली आहे आम्ही यावर्षी. आता गौराईचे मुकुट लावते मी. किती छान दिसतंय ना मुकुट लावल्यानंतर गौराई. आता आपण गौराईला ज्वेलरी घालणार आहोत. ही ठुशी आहे बघा. ज्वेलरी घातल्यानंतर लगेचच गौराईचा लुक असा एकदम छान दिसतोय. तुम्ही बघू शकता किती छान दिसते ना गौराई. अजून तिला खूप सारं नटवायचं राहिलंय तरी सुद्धा ती इतकी छान दिसते. आता मंगळसूत्र घातलं गौराईला. बघा किती मस्त दिसते. त्याच्यानंतर आहे यावर्षी मी नवीन घेतलंय गळ्यातलं. छान आहे ना, 3 पदराचं आहे. काहीतरी नवीन फॅशन आली आहे सो घेतलं. कोल्हापूर साज घातलाय, ठुशी घातली. त्याच्यानंतर गौराईला मस्त असा कमरपट्टा घालायचा चाललाय. किती छान दिसतोय ना कमरपट्टा गौराईला. मस्त दिसतोय. आता मी यावर्षी आहेत ना हे पायातले असे वेगळ्याच प्रकारचे आलेत कडे. ते कडे घेतले. मी खरं तर पैंजण घेणार होते परंतु म्हटलं जाऊ दे यावर्षी कडे घेऊत. मला कडे आवडले. बघा ना किती मस्त आहे ना नथ. आता गौराईला नथ घालायची आहे. बघा किती मस्त दिसते. वाव किती सुंदर दिसते ना गौराई. येस. आता पहिली गौराई तर नटवून झाली आहे आपली. आता आपण दुसरी गौराई नटवणार आहोत. सेम पहिल्या गौराईला घातली सेम तशीच दागिने या गौराईला पण घालायचे आहेत. नुसते हसत होते मी गौराईला नटवताना. काय झालं होतं काय माहिती, आता आठवत नाही मला त्या दिवशी काय झालं होतं. ह्याला पण कमरपट्टा लावून घेतला मस्तपैकी. छान दिसते ना गौराई. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा कशी दिसते गौराई ते. अजून भरपूर नटवणं बाकी आहे परंतु एवढ्यावरतीच किती सुंदर दिसते ना. गौराईला नटवताना खूप भीती वाटत असते. असं वाटतं नाही का धक्का वगैरे लागतोय का. खूप सावकाश नटवावं लागतं. आता दुसऱ्या गौराईची पण आपण नथ घालून घेतोय. कशी आहे नथ, आवडली का तुम्हाला? मला सांगा कमेंटमध्ये जर आवडली असेल तर. छान दिसते ना. मला तर खूप आवडली पण तिथं 2च अवेलेबल होत्या मग 2च घेऊन आली मी. आता आपण गौराईला फेटा घालतोय. छान आहे ना फेटा. तर दुसऱ्या गौराईला पण फेटा घालायचा चाललाय. फेटा घातल्यानंतर आपण कानातले जे वेल असतात ते केसामध्ये अडकवतोय. वेल अडकवल्यानंतर किती सुंदर दिसतंय ते. किती सुंदर दिसते ना आपली गौराई. वाव खूप छान. तुम्हाला कशी वाटली गौराई बघा. तुमच्या इकडे कसं नटवतात ते पण मला सांगा. तर दुसऱ्या गौराईचे पण कडे घालून घेतले. हे आमची पोरं बघा कशी बसलेत टॅब बघत फोन बघत. यांची तर मज्जाच झाली आता. मम्मा माऊ डॅडा बिझी आहेत तर यांची मज्जाच आहे पूर्ण. फुल टाईम फोन आयपॅड सगळं चालू आहे. त्याच्यानंतर कमरेला जो छल्ला असतो तो पण लावून घेतला. छल्ला घातल्यानंतर पण लुक खूप छान दिसतोय त्याचा. मस्त दिसतोय ना. यावर्षी थोडंसं वेगळं डेकोरेशन केलंय. स्टँड आणि गणपतीमध्ये तर असतोच नेहमी परंतु यावर्षी आम्ही ते स्टँड आणि ते लावले त्याच्यामुळे खूप छान दिसते. फायनल सांगायला आमचा नवरा असतो बरं का. हे अलीकडं लावलं पाहिजे ते पलीकडं लावलं पाहिजे हेच चाललेलं असतं सगळं इकडं तिकडं. बघा हा आहे आपला फायनल लुक. कशी दिसते गौराई गणपती. तुमच्या भागामध्ये कसं डेकोरेशन असतं मला नक्की कमेंट करून सांगा.
हा आहे आपला फायनल लुक. कशी दिसते गौराई, कशी दिसते गौराईची सजावट, गणपतीची सजावट, मला नक्की सांगा तुम्ही. अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. थँक्यू.